मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असा प्रश्न पडतो. फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवारांकडून कौतुकांचा वर्षाव. देवेंद्र फडणवीस अतिशय हुशार आणि प्रामाणिक राजकारणी. भविष्यात त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता. उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचं तोंड भरून कौतुक. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला. न्यायमूर्ती वर्मांवरील महाभियोग प्रकार प्रस्ताव स्वीकारणं जगदीप धनखड यांना भोवल्याची चर्चा. दोषी आढळल्यास राजीनामा देईन. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची पत्रकार परिषदेत घोषणा. तर ज्यांनी बदनामी केली त्यांना कोर्टात खेचण्याचाही कोकाटेंचा इशारा. पीक विम्याच्या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना माणिकराव कोकाटे यांचा पुन्हा वादग्रस्त वक्तव्य. शेतकरी नाही सरकारच भिकारी. कोकाटेंची जीभ पुन्हा घसरली. योगेश कदमांनी हक्कभंगाचा इशारा दिल्यानंतर अनिल परबांच्या आरोपांच्या फैरी. सावलीबार पाठोपाठ सावित्री नदीतील गाळ उपशावर गंभीर आरोप. 2006 मुंबई साखळी स्फोटाबाबत हायकोर्टाच्या निकालाला सरकारचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. तातडीनं सुनावणीची मागणी 24 जुलैला होणार. बीडमधील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्टला. वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. विधानभवनात हाणामारी करणाऱ्या सर्जेराव टकलेची जामीन मिळाल्यावर मिरवणूक. कळंबोलीतील धनगरी ढोलांच्या तालावर टकलेच्या जामिनाचा जल्लोष. विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस. नदी ओढे दुथडी भरून. वाशिम, बुलढाणा, हिंगोली, जालना, परभणीत मोरस्थिती. अनेक मार्ग बंद. कल्याणच्या नांदिवली परिसरात खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण. गोपाल नावाच्या परप्रांतीयाकडून मारहाण. आरोपीवर गुन्हा दाखल.